परिवर्तनासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निश्चित यशस्वी होणार. आमदार शशिकांत शिंदे. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्वसामान्य व जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे परिवर्तनासाठी आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली असून आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. चिमणगाव तालुका कोरेगाव येथे रविवारी सकाळी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार शिंदे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या विद्यमान आमदारांकडून सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणावरही जोरदार टीका केली. लोकशाही प्रक्रियेत दबाव, भीती व दडपशाहीला स्थान नसून जनता अशा राजकारणाला योग्य वेळी धडा शिकवेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील नागरिकांना विकास, पारदर्शकता व न्याय हवा असून हेच मुद्दे घेऊन दोन्ही राष्ट्रवादी मैदानात उतरले आहेत. सर्वसामान्य उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद हा परिवर्तनाचा स्पष्ट संकेत असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे. या निवडणुकीला सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये ह्यांच्याबरोबर अजितदादा गटाने आम्ही एकत्र येऊन आघाडी करून या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो. कोरेगावमध्ये एक आंबे गट आहे, तो चर्चेचा विषय चाललेला आहे, त्या संदर्भात काय सांगा? सगळेच विषय चर्चेचे आहेत गटामध्ये आणि या गटामधल्या असलेल्या चर्चेच्या विषयासंदर्भातून मला वाटतं की निवडणूक चांगल्या होतील. लोकांमध्ये बदलाव करण्याची प्रवृत्ती आहे, विचार आहे आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांनी अनुभव 10 वर्षाचा घेतल्यानंतर चांगले उमेदवार आम्ही दिलेले आणि एकोप्याने आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने करून घेऊ. आमदार एक आंबे गटासाठी एक उमेदवार आणि 2 आमदार त्या ठिकाणी फाईट आहे, काय सांगा? ते दोन्ही आमदारांनी रस्तिकेत सुरू केलेलं आहे. एक सामान्य एक उमेदवार दिला आहे, तुम्ही काय सांगा? दोन आमदारांनी त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे पणाला आणि एक उमेदवार आहे, त्या एका उमेदवारासाठी काय सांगा? नाही, उमेदवार दोघांचे आहेत आणि दोन्ही आमदारांनी तिथं ताकद लावली नाही. आम्ही सगळीकडे ताकद लावली निवडून येण्यास. दुसरा विषय की कोरेगाव खटावमध्ये 98% पाणी आणले असं विद्यमान आमदारांनी सांगितलं आहे, त्या संदर्भात ते काल लगेच आलं आणि लगेच पाणी आलं अशा प्रकारची जे काय राजकारणामध्ये प्रसिद्धी करण्यासाठी काही बोलायचं हे वर्षानुवर्ष केलेलं आम्ही सगळ्यांनी काम आहे. 90% कामं आम्ही केली आणि 10% फक्त त्यांना संधी भेटली त्याची प्रसिद्धी केली. बाकी लगेच एका दिवसात ह्या योजना होत नाही हो. लोकांना एवढं तुम्ही जर सांगताय एवढं होत नाही आणि तुम्ही पाणी मत नाही दिलं तर पाणी देणार नाही असं कधी योजना असते काय? खोटं बोला पण रेटून बोला. एकांबे गटामध्ये दयानंद भोसले यांच्यावरती विद्यमान आमदार आहे, त्यांनी एवढी मोठी ताकद लावली, त्या संदर्भात काय सांगा? लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर ताकद राहत नाही आणि ताकदीचा परिणाम होत नसतो. लोक निवडणूक हातात घेत आहेत. मला चित्र सगळीकडे तसंच दिसतं आहे. मला वाटतं तिथं 100% विजय चांगला होईल. चिन्ह कोणतेही असो, राष्ट्रवादी विचार एकत्र यावेत. खासदार नितीनकाका पाटील. खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अप्रत्यक्षपणे विभाजन झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. काही पदाधिकारी व कार्यकर्ते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत गेले असून तर काही जण मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहेत. मात्र दोन्ही गट राष्ट्रवादी विचारांचेच असल्याने सर्वांनी पुन्हा एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केले. खंडाळा तालुक्यात पक्षाच्या प्रचारासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पाटील यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रवादी विचारांवर निष्ठा असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. चिन्ह कोणतेही असू दे, मात्र विचार एकच असावा. पुन्हा एकदा सर्वांनी एका विचाराने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी विचारांची ताकद ही संघटनेत आणि एकजुटीत असल्याचे सांगत येणाऱ्या काळात सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वासही खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केला. इलेक्शन होऊन 8-9 वर्षाचा गॅप पडला इलेक्शन आणि त्यामुळं साहजिक इच्छुकांची संख्या ही जास्त आहे आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मागच्या वेळी जी एकसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस होती त्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 भाग झाले. त्यातल्या एक भाग रामराजेंच्या बरोबर धनुष्यबाणावर गेला आणि एक भाग आमच्याबरोबर. आता
त्यानंतर समोरून पुन्हा भाजपचं उमेदवार आल्यात काही. अशा ह्याच्यामध्ये मूळ राष्ट्रवादीच्या विचारांची जी माणसं आहेत ती सगळी एका जागेवर यावीत. भलं त्यांचं चिन्ह आता सध्या तात्पुरतं काही असलं तरीसुद्धा ही मूळ सगळी जी माणसं आहेत, धनुष्य उभी राहिलेली माणसं असतील किंवा घड्याळा उभी राहिलेली माणसं असतील, ही निर्भय मतदानासाठी रहमतपूर पोलीस सज्ज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 शांततेत पार पाडण्याचा निर्धार. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील. लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या केवळ मतदानापुरत्या मर्यादित नसून त्या जनतेच्या विश्वासाचे, स्वातंत्र्याचे, पारदर्शकतेचे आणि न्यायतेचे प्रतीक आहेत. प्रत्येक नागरिकाने कोणत्याही भीतीशिवाय, दबावाशिवाय शांत व भयमुक्त वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. या उद्दिष्टांसाठी रहमतपूर पोलीस ठाण्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर अत्यंत काटेकोर, शिस्तबद्ध आणि व्यापक बंदोबस्ताची आखणी केली असून संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी दिली. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, शांतता व सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे, समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे तसेच प्रत्येक मतदाराच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा पोलीस दलाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, गैरसमज व सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. याची गंभीर दखल घेत रहमतपूर पोलीस ठाण्याने सायबर शाखेला पूर्णतः सतर्क ठेवले आहे. फेक न्यूज, एडिटेड व्हिडिओ, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे संदेश व आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून यासाठी सायबर शाखा विशेष पथके व नियंत्रण कक्ष 24/7 कार्यरत ठेवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणतीही संशयास्पद पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेश आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावा. आचारसंहितेचा भंग करणारी, तणाव वाढवणारी किंवा अफवांवर आधारित माहिती शेअर करू नये. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, दबाव, धमकी, पैशांचा किंवा शक्तीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल याची जाणीव ठेवावी. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी रहमतपूर पोलीस कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात जबाबदार सहभाग नोंदवावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी केले. नमस्कार, मी सचिन कांडगे, प्रभारी रहमतपूर पोलीस स्टेशन. आपल्या रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 पार पडत आहे. खरं तर इलेक्शन हे एक लोकशाही बळकट करण्याचे महत्त्वाचे साधन आहे आणि या इलेक्शनमध्ये सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे. तसेच हे इलेक्शन हे आनंदाने व खेळीमेळीने झाले पाहिजे. मी माझ्या या 40 ते 42 गावांमध्ये सर्व जनतेला, सर्व तरुण पिढीला आवाहन करतो की सर्वांनी हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आनंदाने पार पाडावे. मी माझ्या जनतेला, माझ्या तरुण पिढीला आवाहन करतो की आपण सोशल मीडियाचा वापर कोणत्याही उमेदवाराला, कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतेही चुकीचे वक्तव्य करण्यासाठी करू नये. कोणीही एकमेकांच्या विषयी भावना दुखवतील असे कोणतेही कृत्य व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर करू नये. व्हॉट्सॲपचे ग्रुप खरे तर ॲडमिन यांनी फक्त ओनली ॲडमिन कॅन सेंड मेसेज असेच सेटिंग करून ठेवली पाहिजे. जर कोणीही आपल्या जनतेच्या एकमेकांविषयी जर भावना दुखवल्या, कोणीही एकमेकांविषयी द्वेषकारक जर बोलले तर ते कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. यामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो. आपण सर्वजण एकच आहोत आणि हे इलेक्शन आनंदानेच साजरे झाले पाहिजे असे मला वाटते. मुस्लिम जमातीच्या वतीने कुमारी महक अमीर आतार हिचा सत्कार. कोरेगावच्या लेकीने फॉरेन्सिक सेवेत मिळवले उज्ज्वल यश. मुस्लिम समाजाने शिक्षणाची कास धरत प्रगतीकडे वाटचाल सुरू केली असून ग्रामीण भागातील मुले मुली 21व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण घेऊन शासकीय सेवेत दाखल होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. भविष्यात समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन शासन सेवेत योगदान द्यावे अशी अपेक्षा कोरेगाव येथील मुस्लिम समाजातील जमातीतील समाज बांधवांनी व्यक्त केली.
कोरेगाव येथील कुमारी महेक अमीर आतार हिची महाराष्ट्र राज्य सायंटिफिक असिस्टंट अर्थात फॉरेन्सिक ऑफिसरपदी निवड झाली असून तिची नियुक्ती कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनवर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून करण्यात आली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुमारी महेक हिने 12वी विज्ञान शाखेनंतर फॉरेन्सिक सायन्स या विषयात पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात येथून पदवी शिक्षण घेतले. तिने अव्वल क्रमांकाने पदवी संपादन करत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. तिच्या या यशाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सरकारने तिला सायंटिफिक असिस्टंट म्हणून नियुक्ती दिली आहे. महेकचे वडील अमीर आतार व आई दोघेही प्राथमिक शिक्षक असून त्यांचा संस्कार, मार्गदर्शन व पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल कोरेगाव मुस्लिम जमातीच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन कुमारी महेक आतार व तिच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक मुन्नाभाई काजी, उमर जमादार, आजम शेख, पत्रकार अजमुद्दीन मुल्ला, मुश्ताक खान, मुजमिल शेख, जहांगीर मुलानी, अस्तम शेख, असलम आतार, मुशर्रफ शेख, गफ्फार कुरेशी, लतीफ शेख, लियाकत शेख, सिकंदर खलिफा तसेच संपूर्ण आतार परिवार व समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजातील सर्व पालकांनी महेकचा आदर्श घेऊन आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन व सूत्रसंचालन माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी महेकचे वडील अमीर आतार यांनी केले. आपल्या मुस्लिम समाजातील महेक मुस्कान आमिर आतार सर यांची कन्या, आपल्या आतार मॅडम आहे यांची कन्या, हिचा आज या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजातून सर्व आपले पदाधिकारी सर्वांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलेलो आहे. सत्काराचं कारणच असं आहे की आपण 2020 साली ह्याच मुलीचा सत्कार करण्यासाठी इथं आलतो. 10वीला हिला 91% मार्क पडले होते. त्यावेळेस आपण सर्वजण इथं आलतो आणि आज बरोबर 5 वर्षांनी म्हणजे आज 26 मध्ये जानेवारी आज या मुलीने इतकं मोठं उत्तुंग यश घेतलं, इतकी मोठी भरारी घेतली की आज आपल्या समाजाला कुठल्याही समाजासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. इतकी मोठी गोष्ट आहे की आज इतकी मोठी उत्तुंग भरारी आपल्या मुलीने घेतलेली आज आपल्याला अभिमान आहे. आणि आपल्या समाजामध्ये दाखवून दिलं या मुलीने की मुस्लिम समाजाच्या मुली फार उत्तुंग भरारी घेऊ शकतात. त्याच्या पाठीमागं आई वडील यांचं पाठबळ फार मोठं पाहिजे आणि आज तिला पाठबळ दिलं आणि तिने आज इतकी उत्तुंग भरारी घेतली. आज फॉरेन्सिकच्या डिपार्टमेंटमध्ये DYSP मध्ये कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये हिची रुजू झाली. फॉरेन्सिकच्या डिपार्टमेंटमध्ये आज आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आज मी असे म्हणेन आवर्जून की आपल्या समाजातील सर्वांना मी आवाहन करेन की आपल्या मुलींना असं सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे. आपल्यातली जी जुनी गोष्ट जी होती पूर्वीच्या लोकांची की आपली मुलगी जन्माला आली की 10वी नाही आली 8वी नाही की लगेच लग्न करून टाकायची मुलीची आणि जबाबदारी तिला द्यायची. ही आज या मुलीने दाखवून दिलंय की ह्या गोष्टीपेक्षा आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आज समाजामध्ये इतकं मोठं भरारी घेऊ शकते. ह्यासाठी त्याला आई वडील आपल्या घरच्यांचं, आजी आजोबा कोणी असतील, भाऊ, सगळ्यांचं फार मोठं यश आहे त्याच्या पाठीमागचं. गोवा एक्सप्रेसचे इंजिन फेल, वाठार आदरकी दरम्यान 3 तास वाहतूक ठप्प. मिरज पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत. वास्को दी गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसचे इंजिन रविवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन ते आदरकी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे फेल झाले. रेल्वे किलोमीटर क्रमांक 115 जवळ इंजिन अचानक बंद पडल्याने गोवा एक्सप्रेस जागेवरच थांबली आणि मिरज पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 3.5 तास पूर्णपणे ठप्प झाली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती लोको पायलटांनी तात्काळ वाठार रेल्वे स्थानकाला दिली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे येथील नियंत्रण कक्षातून खबरदारीचा उपाय म्हणून मिरज पुणे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. परिणामी बंगळुरू चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस, हॉलिडे एक्सप्रेससह अन्य प्रवासी गाड्या आणि मालगाड्या विविध स्थानकावर रोखण्यात आल्या. सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पर्यायी इंजिन घटनास्थळी पोहोचले. ते गोवा एक्सप्रेसला जोडण्यात आल्यानंतर गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सकाळी 6:30 नंतर रेल्वे सेवा हळूहळू सुरळीत झाली. पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले असले तरी वाठार आदरकी दरम्यान 17 फलटण रस्त्यावरील पुलाखाली गोवा एक्सप्रेस थांबल्याने सिग्नल यंत्रणेच्या मर्यादांमुळे पर्यायी मार्ग काढता आला नाही. त्यामुळे दुहेरी मार्ग असूनही पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अडून राहिल्या. 3 तासाहून अधिक काळ ताटकळत बसावे लागल्याने
प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. भविष्यात अशा तांत्रिक बिघाडांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणंद जंक्शन येथे कायमस्वरूपी पर्यायी इंजिन उपलब्ध ठेवावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. यामुळे तातडीने पर्यायी इंजिन जोडून रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवता येईल असा सकारात्मक उपाय प्रवाशांनी सुचवला आहे.